आमचं जेवण होत आहे. म्हणजे दररोजचं टायमिंग आहे, यापेक्षाही लेट होतं. आज थोडंसं लवकरच झालेलं आहे जेवण वगैरे आणि खूप सारे भांडे झालेले होते. तर सगळे भांडे मी घासून घेतलेले आहेत, कारण रात्रीची कामं सकाळी करायला मला अजिबात आवडत नाही. जेव्हाच्या तेव्हा मी कामं आवरत असते, कारण रात्रभरात ते भांडे ठेवून ठेवून हाडकले पण जातात आणि अर्धा तास लागण्याऐवजी तिथे 1 तास लागतो. त्यामुळे मी जेव्हाच्या तेव्हा भांडे क्लीन केलेत. म्हणजे कितीही आळस येवो काही येवो, म्हणजे जेवण झाल्यानंतर मन होतं ना की कधी कधी करू नये, ही कामं करू नये, आता रेस्ट घ्यावं. पण मी कधीच किचनमध्ये भांडे ठेवून झोपत नाही. तर भांडे वगैरे घासून झालेले आहेत, म्हणजे अर्धा तास तरी मला आरामात लागला. खूप सारे भांडे झालेले होते. त्यानंतर मी इकडे भिजत घालत आहे तांदूळ. आणि जे अगोदरचा व्हिडिओ गेला त्यामध्ये तुम्ही विचारत होता ताई तू तांदूळ आणि डाळ धुवून का वापरत नाहीस. तर डाळ माझी घरची बनलेली आहे, तरी पण मी धुवून वापरते आणि तुम्हाला शेअर पण करत असते. प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसत असतं. दररोज वरण बनतात, डाळ धुल्याशिवाय मी करत नाही. तांदूळ मी ते का धुले नाहीत, कारण ते तांदूळ मी जसं तुम्हाला म्हटलं पहिल्यांदा ते तांदूळ मी घरी आणलेले होते आणि एकदम उंचूंच होते ते तांदूळ. मला वाटलं धुल्यानंतर त्याचा चुरा होईल, त्यामुळे मी ते धुलेले नाहीत. नाही तर न धुता मी कुठलंही काही करत नाही, भाजी असो डाळी असो काही असो. तर इकडं तांदूळ मी भिजत घातलेले आहेत. म्हणजे हे मोठा तांदूळ आहे, 2-3 वेळा मी स्वच्छ धुवलं आणि तांदूळ मी भिजत घातलेले आहेत. आणि इकडे घेतलेले आहे मी मसूर, म्हणजे उद्या बनणार आहे मसुरीचं वरण. म्हणजे दररोज तुरीचंच बनतं, तर म्हणलं उद्या काहीतरी अदलून बदलून बनवूया. तर मसूर मी इकडे भिजत घातलेले 1 ते 1.5 वाटी. आणि इकडे घेतलेले आहेत काही मूग, म्हणजे 1 ते 1.5 वाटी मूग मी उसळ बनवण्यासाठी भिजत घालत आहे. म्हणजे रात्रभर भिजतील आणि मॉर्निंगला मी एका कपड्यात बांधून ठेवते आणि ते अंकुरित झाल्यानंतरच मी खायला, तसेच खायला घेतलं तरी पण छान, किंवा उसळ बनवून मी देत असते सगळ्यांना. कारण तसंच आता हे खायला तितका वेळ नसतो यांच्याकडे, तर उसळच बनवून देत असते. ते हरभरे असो, मूग असो, वाटाणा असो, काही असो. तर इकडं अगोदर सगळे कडधान्य जे मी घेतलेले आहेत 2-3 पाणी मी स्वच्छ धुवले आणि मगच पाणी भरून ठेवलेलं आहे. उडदाची डाळ घेतलेली आहे, म्हणजे ही इडलीसाठी बेटर बनत आहे. मेजरमेंट सांगेन तर 4 गिलास मी मोठा तांदूळ घेतलेला आहे, त्या हिशोबाने 1 गिलास मी घेतलेले आहे उडदाची डाळ, जे घरची बनलेली आहे. म्हणजे जे हे वस्तू आहे ते सगळे घरचे आहेत आणि हे जे कडधान्य आहेत हे पण मार्केटून आणलेले नाही आहेत, म्हणजे घरच्या शेतातले आहेत, गावाकडून आलेले आहेत. तर 2-3 पाण्यानं मी हे कडधान्य धुलेले आहे, जसं मूग आहे, मसूर आहे, आणि मग पाणी टाकून ठेवलेलं आहे. आणि इकडे जे तांदूळ मी भिजत घातलेले आहेत इडलीसाठी, त्यामध्ये मी टाकलेलं आहे 1 चमचा मेथी दाणा आणि झाकून ठेवलेला आहे. तर ही झाली काही उद्याची तयारी. म्हणजे थोडीफार तयारी करून ठेवलं तर मॉर्निंगला ना, म्हणजे जास्त विचार करण्याची गरज नाही, पटकन आपण बनवतो. तर ही झाली माझी रात्रीची कामं. खिडकी वगैरे सगळं मी बंद केलेलं आहे. टायमिंग सांगेन तर रात्रीचे 11 वाजलेले आहेत. म्हणजे जेवणही होतं आमचं थोडंसं लेटच होतं जेवण करण्यासाठी, कारण दिवसभर दगदग असते. मग यावेळेस निवांत टी व्ही पाहत, अर्ध लक्ष टी व्हीकडे, अर्ध लक्ष जेवणात, अर्ध लक्ष बोलण्यात, अशामध्ये 1 तास जेवणामध्ये गेलेला आहे. माझा शुक्रवार आहे त्यामुळे मी काही जेवण केलेलं नाही. मी फ्रूट घेतलेले होते खाण्यासाठी आणि यांचं जेवण झालेलं आहे. तर दूध जे गरम केलेलं होतं मी ताव्यात काढून घेतलं, आणखीन विरजू लावलेलं नाही. थोडंसं दूध मी इकडे कपात काढून घेतलं. यामध्ये अर्धा चमचा मी हळदी पावडर टाकलेली आहे आणि हे दूध मी दररोज रात्री घेत असते. कारण काय, माझा चेहरा ना दररोज सकाळपर्यंत सुजलेला असतो. तर मी असं ऐकलेलं होतं की हळदी पावडर टाकून दूध जर घेतलं तर चेहरा वगैरे सुजणं किंवा काही प्रॉब्लेम आहेत आपले, म्हणजे एक आहे ना मला, म्हणजे आता कशामुळे होतं काय माहिती, चेहरा खूप चोळते मी दिवसभर, म्हणजे कशामुळे होतं आणि नंतर मग चेहरा सुजतो माझा. त्यामुळे हे हळदीचं जर दूध आपण घेतलं रात्री तर हे प्रॉब्लेम जे आहेत ना थोडेफार कमी होतात. म्हणून मी दररोज रात्री अर्धा कप दूध मी थोडीशी हळदी पावडर टाकून पित असते आणि यानं मला थोडासा फायदा पण वाटत आहे. म्हणजे 1 महिना झालं मी घेत आहे, तर चेहरा चोळणं किंवा चेहरा सुजणं थोडंसं कमी वाटत आहे. तर असो, आता ही मॉर्निंगची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग. टायमिंग सांगेन तर मॉर्निंगचे 5 वाजलेले आहेत. आणि इकडे जे रात्री मी कडधान्य किंवा इडलीसाठी तांदूळ भिजत घातलेले होते सगळे उचलून मी तिकडच्या साईडला ठेवलेले आहेत आणि जे डबे मी खाली घेतलेले होते सगळे मी वरी ठेवलेत, कारण किचनवरती खूप पसारा वाटतो. तर अगोदर तर मी सगळे भांडे रॅकला लावत आहे, जे रात्री क्लीन झालेले आहेत. खूप सारी भांडी झालेली होती, तर रात्रभरात हे पाणी पण निचरा झालेला आहे. तर काही अशा पद्धतीने मी किचनची कामं आवरते, म्हणून नंतर आपल्याला लेट होत नाही. म्हणजे जे भांडे पाहिजे आपल्याला तर स्वयंपाकासाठी ते पटकन भेटून पण जातात. तर जे मोठ्या आकाराचे भांडे आहेत, म्हणजे जसं कढई आहे, कुकर आहे, ते काही रॅकमध्ये बसणार नाही किंवा तिकडे अलमारीत मी ठेवत नाही आहे. किचन काउंटच्या खालचा जो कप्पा आहे तिथं मी ठेवत असते, जे मोठे भांडे असतात. आणि मी जसं मी तुम्हाला अगोदरी म्हणलेलं होतं की किचन काउंटचं जे खालचा कप्पा आहे तिथं काही एक्स्ट्राचे डबे झालेले ते पण मला सगळे व्यवस्थित ठेवायचे आहेत. म्हणजे असं झालं ना की एकही मला भेटे ना त्यामधलं जे पाहिजे त्या वेळेमध्ये ते भेटत नाही. खूप विक्रमाळ झालेला आहे, तर ते सगळं मला आज आवरायचं आहे. काल पण मला झालंच नाही, विचार केला की करायचं दिवसभरात, पण दिवसभरात दुसरीच काहीतरी कामं काढून बसते आणि मग त्याला वेळ भेटे ना. आता या वेळेत ना खूप सारी पेंडिंग कामं पडलेले आहेत. हे किचन काउंटच्या खालचा कप्पाही व्यवस्थित मला करायचा आहे, सगळे डबे व्यवस्थित ठेवायचे आहेत. परत तिकडच्या रूममध्ये म्हणजे बेडरूममध्ये असतो कपड्याचा पसारा, तिथं ना स्टँडमध्ये कपडे इतके विक्रमाळ झालेले आहेत ना, म्हणजे दिनेशचं काम आहे ते. मी कितीही घडी घालून ठेवा, एक 4-8 दिवस व्यवस्थित राहतं, त्यानंतर जशाला तसंच होत होते. तर विचार करते की आज जर वेळ भेटला तर आज म्हणजे दिवसभरामध्ये एकतर किचनची थोडीफार कामं आवरायची, मग त्यानंतर बेडरूममध्ये कपडे जे आहेत ना सगळे विक्रमाळ झाले. स्टँडमध्ये एकही कपडा भेटे ना, काय करतो ना सगळं बाहेर काढतो
जे पाहिजे ते घेतं आणि मग नंतर सगळे कपडे तसेच कोंबून ठेवणार. मग ते परत घ्यायला गेले की मग सगळे पडणार खाली, असं होत आहे. तर सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे मला आज दिवसभरामध्ये. तर आता अगोदर मी सगळी मॉर्निंगची कामं आवरून घेते. टायमिंग सांगितलं तर 5-5:30 वाजलेले आहेत. आणखीन कोणीही उठलेलं नाही आहे. पाणी गरम करून ठेवलेलं आहे. उठल्यानंतर आंघोळ करतील अगोदर, तोपर्यंत मी थोडीफार ही साफसफाईची कामं करून घेते. तर किचनमध्ये, बेडरूममध्ये झाडू मारून घेतलेली आहे. दिनेश पण आणखीन उठलेला नाही, म्हणजे सगळे उठेपर्यंत मी सगळी ही मॉर्निंगची कामं आवरून घेते. तर इकडं अगोदर मी सोफ्याचे कवर झटकून टाकलेले आहेत, म्हणजे धूळ खूप येत असते दिवसभरामध्ये. तर मॉर्निंगलाच मी जितकं होईल तितकी साफसफाई करत असते. परत दिवसभरामध्येही होतच असतं अधूनमधून. तर आणखीन खिडकी किंवा गेटदार मी काही काढलेलं नाही, कारण बाहेर आहे पूर्णपणे अंधार आणि कोणी उठलेलं पण नाही आहे. त्यामुळे इतक्या लवकर मी दार काढत नाही आहे, कारण बाहेर पण कसं आहे, कोणीच व्यक्ती दिसत नाही, कोणी माणूस दिसत नाही, एकदम अंधार आणि समोर शेती आहे, घर वगैरे नाही आहे. त्यामुळे मी लवकर काढत नाही. अगोदर मी सगळी आतमधली कामं आवरून घेते, मग त्यानंतरच मी दार वगैरे काढत असते. तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहे. टायमिंग बघू शकता, मॉर्निंगचे 6:30 वाजलेले आहेत. अगोदर यांचं आवरून दिलेलं आहे. हे गेले गॅरेजला. दिनेश पण थोड्या वेळात कॉलेजला जायला निघेल. तर इकडं संग स्वयंपाक करणार आहे. आणि हे जे मी तुम्हाला म्हणलेलं आहे की किचन काउंटच्या खालच्या कप्यामध्ये खूप सारे डबे झालेले, जे पाहिजे ते भेटत नाही आहे. सगळे इकडं तिकडं झाले ते विक्रमान. तर सगळं मी इथं काढून ठेवलेलं आहे. आणि हे जे मसाला डबा दिसत आहे तुम्हाला, त्या डब्यामध्ये काही खडे मसाले मी काढून ठेवणार आहे. म्हणजे जे मोठ्या डब्यामध्ये मी भरून ठेवलेलं आहे ते भेटत नाही वेळेमध्ये, असं होत आहे. म्हणून मी काही थोडेफार मसाले जे असतात ना, खडे मसाले, जसं दालचिनी आहे, तेजपत्ता आहे किंवा सुक्या लाल मिरच्या आहेत, ते सगळे मी थोड्याफार या डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. म्हणजे पटकन आपल्याला भेटून जातं. म्हणजे काही अशा पद्धतीने आपण कामं आवरली तर किचनची कामं आपली झटपट होतात. नाही ते काय होतं ना, वरच्या डब्यात एक ठेवलं, खालच्या डब्यात एक ठेवलं, शोधण्यामध्येच वेळ भरपूर घालतो. आणि एक तर असतं मॉर्निंगला घाई गडबड, वेळेची कमी, सगळं वेळेत लागतं सगळ्यांना. म्हणजे आता दिनेशचं कॉलेज पण स्टार्ट झालेलं आहे, त्यामुळे मला 7-7:30पर्यंत पूर्ण स्वयंपाक करायचा असतो. तिकडे जे रात्री मी कडधान्य भिजत घातलेले होते ते पण छान भिजलेले आहे, जसं मूग आहे, मसूर आहे. परत इडलीसाठी मी बेटर बनवण्यासाठी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घातलेली होती, पण ते काय आता वाटणं होणार नाही. ते मी निवांत दुपारच्या वेळेतच वाटण करणार आहे. आता अगोदर मी इकडे मसूर जे आहेत ना ते मी धुवून घेत आहे. म्हणजे यामध्ये 1-2 मातीचे खडे पण होते. रात्री मी धुवूनच ठेवलेलं होतं, पण काही खडे जे असतात ना ते भिजलेले नव्हते व्यवस्थित. आता रात्रभरात भिजलेले आहेत आणि पूर्ण ते विरघळून ते पाणी जे ना गदळ झालेलं होतं, म्हणून मी 2-3 पाण्यानं चाळणी घेऊन स्वच्छ धुवलेलं आहे. जे खडाखुडा आहे, म्हणजे हे घरच्या शेतातले आहेत. मार्केटून आणलं तर त्यामध्ये खडे खुडे तर राहत नाहीत, पण त्याला पावडर वगैरे लावलेलं असतं. पण मला काही पावडर वगैरे लावलं नाही, पण 1-2 खडे वगैरे होते यामध्ये. तर ते पण मी रुळून घेतलेलं आहे, सगळं निसून घेतलं, कारण स्वयंपाकामध्ये एक खडा आला की सगळा जेवणाचा जे मजा आहे तो निघून जातो. तर अगोदर मसूर धुवून इकडे मी शिजत ठेवलेला आहे. जोपर्यंत की मसूर शिजत आहेत तोपर्यंत मी इकडे जे मसाला डब्यामध्ये मसाले मला भरायचे होते, खडे मसाले काढायचे होते, ते मी काढून घेत आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर किचनची कामं आपण आवरलं तर कमी वेळात होतात आणि आपल्याला वेळेत भेटतात, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण काही गडबडीत एकही वस्तू भेटे ना, असं होत आहे. तर सगळे जे मोठे डबे आहेत ना, यामध्ये जास्त प्रमाणात मी जे काढून ठेवलेलं आहे, हे डबे पण मी पोटमाळ्यावरती ठेवणार आहे यावेळेस, कारण किचन काउंटच्या खालच्या कप्यात खूप पसारा झालेला आहे. जे मोठ्या आकाराचे भांडे असतात, कढई, कुकर, असे पण भांडे मी तिथंच ठेवत आहे. परत हे सगळे जे मसाले वगैरे आहेत हे डबे पण तिथंच ठेवलेले आहेत, त्यामुळे मला एकही भेटे ना. आणि त्यामध्ये कप्पे असले ना, एकेका कप्प्यामध्ये आपण एक वस्तू ठेवलं तरी पण भेटतं, पण तिथं कप्पे पण नाही. ते एकच कप्पा आहे इथून तिथून, आणि त्यामध्ये असतो अंधार, म्हणजे दिसत पण नाही. कारण हे दारं नंतर आम्ही बनवून घेतलेले आहेत, मी शेअर पण केलेलं आहे, त्यामुळे ना ते कप्पे वगैरे बनवायला जमलेलंच नाही आम्हाला. तर जसं आहे तसं, पण आता सगळं व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे, कारण ही सगळं शोधाशोध करण्यामध्येच भरपूर वेळ जात आहे मॉर्निंगचा. तर इकडं हे जी मिरच्या आहेत सुक्या, त्याचे देठं काढून मी एका डब्यात भरून ठेवलेले आहेत. एक मोठा डबाच केलेला आहे, म्हणजे इकडं तिकडं ठेवायला नको म्हणून सगळं मी वरच्या साईडला ठेवणार आहे. आणि काही सुक्या मिरच्या एका डब्यामध्ये, हे मसाला डबाचे डबे आहेत ना छोटे छोटे, त्या डब्यामध्ये एकामध्ये दालचिनी, एकामध्ये तेजपत्ता, एकामध्ये सुक्या लाल मिरच्या ठेवलेल्या आहेत, आणि एकामध्ये लवंग, विलायची असे खडे मसाले मी ठेवलेले आहेत सगळ्या डब्यामध्ये. म्हणजे जेव्हा आपल्याला मसाले भात बनवायचा आहे त्यावेळेत आपल्याला सगळं एकत्र भेटून जावं. तर इकडे थोडीशी चिंच मी ठेवलेली आहे, म्हणजे जसं आता इकडं मसुरा शिजत आहे तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेतलेली आहे. म्हणजे संघ कामं केली तर थोडंसं लवकर किचनची कामं आवरतील आणि सगळेजण वेळेत जेवण पण करतील. मग त्यानंतर जे आहे ना, खूप सारी पेंडिंग कामं आहेत, म्हणजे विचार करण्याची गरजच नाही, फक्त करायचं काम आहे. इतकी कामं यावेळी पडलेली आहेत. दळण पण करायचं आहे, ज्वारीचं पीठ संपलेलं आहे. 2 दिवस झाले विचार करताय करूया, पण होत नाही, कारण ज्वारी ठेवलेली आहे वरच्या रूममध्ये, स्टोर रूममध्ये. तर ज्वारी आणणं, दळण करणं, मग कुठल्या तरी दुसऱ्याच कामात लागते आणि ते काम राहून जात आहे. पण आज काही ऑप्शन आहे, आज घेऊन यायचंच आहे मला ते ज्वारी. परत थोडासा वटाणा वगैरे वरती ठेवलेला आहे वरच्या रूममध्ये, ते पण मला घेऊन यायचं आहे. तर इकडं थोडासा पसारा जी किचनमध्ये झाले ते पण मी संग आवरत आहे. केळी, आंबे, पेरू हे सगळं आणलेलं होतं, ते पण उचलून मी फ्रीजमध्ये ठेवलं
ठेवलेला आहे, कारण का मला पालांचा खूप त्रास आहे. तर खूप पाला येत आहेत, म्हणजे फ्रीजच्या मागच्या साईडला म्हणा, अलमारीमध्ये कुठल्याही कोपऱ्यामध्ये पाल दिसते. खूप भीती वाटते काहीतरी फळं वगैरे ठेवण्यासाठी. तर मी ऐकलेलं आहे की कॉटनच्या कपड्यामध्ये जर आपण कापूर बांधून जर ठेवलं कुठंतरी कोपऱ्यामध्ये तर तिथं पाल येत नाही. तर तेही काम मी आज करणार आहे. आणि इकडं आज मला मेहंदी पण लावायचं आहे. तर ही चहा पावडर जी आहे ना, मी उकळावून घेतलेली आहे. म्हणजे 1 ग्लास पाण्यामध्ये हे टाकून मी शिजवून घेतलं आणि आटून अर्धा ग्लास झालेला आहे. म्हणजे पूर्ण जे आहे ना त्याचं जे गर्क असतं ते सगळं पाण्यामध्ये आलेलं आहे. तर आता इकडे मी ही चहा पावडर गाळून घेत आहे आणि या पाण्यामध्येच मी मेहंदीची पावडर घालून मिक्स करून ठेवणार आहे थोडा वेळ. तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते. म्हणजे संग कामं होतात. आपली मेहंदीलाही एक वेगळा वेळ द्यायची काही गरज नाही आहे. मेहंदी लावली आणि सगळी किचनची कामं आवरली तोपर्यंत मेहंदी पण म्हणजे छान रंगते आणि आपली कामं पण होतात. वेगळा वेळ देण्याची गरज नाही आहे. तर इकडं ही निशा मेहंदी आणलेली आहे. तर ही मेहंदी मी या चहा पावडरच्या पाण्यामध्ये टाकलेली आहे. छान मी मिक्स करून थोडा वेळ झाकून घेते, 5-10 मिनिट झाकून ठेवते. तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते. मग ही मेहंदी लावून जी हे कामं आहेत ते पण आवरून घ्यायचे. म्हणजे या कामात संग स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर इकडं मेहंदी मी मिक्स करून ठेवलेली आहे. थोडा वेळ झाकून ठेवते आणि आता थोड्या वेळात दूध पण येईल. तर अगोदर ही पातेलं मी क्लीन करून ठेवते, म्हणजे दूध आल्यानंतर गरम करण्यासाठी. आणि थोडासा पसारा झाले ते पण उचलून मी तर टोपल्यात भरून ठेवते. म्हणजे काही भांडे होतात जी छोटी मोठी किचनमध्ये होतच असतात जोपर्यंत की स्वयंपाक होत नाही तोपर्यंत. तर संग आपण क्लीन केलं तर काय होतं, वेळ भरपूर जातो त्यामध्ये. तर जोपर्यंत की पूर्ण स्वयंपाक होत नाही आणि एक वेळचं जेवण होत नाही सगळ्यांचं तोपर्यंत मी भांडे वगैरे काहीच घासायला घेत नाही. एक मोठं टोपला आहे ना त्यामध्ये मी जमा करत असते. म्हणजे अशा पद्धतीने केलं तर जास्त किचनवर पसाराही होणार नाही, जास्त आपला वेळ पण जाणार नाही. तर इकडे हे बघू शकता मसूर एकदम छान शिजलेले आहे. तर तिकडे मी चिंचेचा पल्प पण काढून ठेवलेला आहे आणि मसूर एका वेगळ्या भांड्यात काढलेली शिजवलेली. आणि त्यामध्ये मी लाल मिरची पावडर, हळदी पावडर, चवीपुरतं मीठ टाकलं आणि रवीने मी घोटून घेतलेलं आहे. मेहंदी पण मी लावलेली आहे, म्हणजे 5-10 मिनिट मी ठेवलेली होती. त्यानंतर मी मेहंदी लावून घेतलेली आहे. आणि आता करूया पुढची कामं. तर इकडे मी घेतलेले आहेत तांदूळ आणि कुकर पण मी तेच कामं करून घेतलेलं आहे, क्लीन करून घेतलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने केलं तरी पण जास्त भांडे होणार नाही आहेत. म्हणजे एकदम छोट्या गोष्टी आहेत पण खूपच इम्पॉर्टंट आहेत. आपण ते स्वयंपाक होईपर्यंत कढई असो कुकर असो त्याचमध्ये जर बनवलं धुवून आपण तर जास्त भांडे होणार नाही आहेत. तर इकडे तांदूळ मी फटकून घेतलेले आहे, 2-3 पाणी स्वच्छ धुवून घेतलं आणि इकडं मी भात बनत ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने मी किचनची कामं आवरत आहे. यानं जास्त आपल्याला कामाचा लोड पण येत नाही आणि आपली पण कामं सुरळीत होऊन जातात. म्हणजे वेगळा वेळ देण्याची गरज नाही आहे. तर इकडं वरणाची पूर्ण तयारी मी करून घेतलेली आहे. कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर, कढीपत्ता सगळं घेतलेलं आहे. तिकडे भात बनत आहे तोपर्यंत मी इकडं वरण बनवून घेते आणि दिनेशचं पण आवरलेलंच आहे. दिनेश जेवण करेल, परत पप्पांनाही नेऊन देईल जाता. मग या दोघांचं आवरेल, त्यानंतर असतं बाबांचं. मग त्यानंतर मेहंदी वगैरे धुवणं, मग आपली बाकीची पुढची कामं आवरणं खूप सारं आहे. म्हणजे दिवसभरात काय काय आवरायचं आहे विचार मी आताच करून ठेवलेला आहे. म्हणजे विचार करून ठेवलं तर काय होतं ना, ती कामं आपण झटपट करतो. नंतर विचार करणं हे करू का ते करू त्यामध्येच वेळ भरपूर जात आहे. तर आज मला कपड्याचं स्टँड पण व्यवस्थित करायचं आहे, दळण करायचं आहे. सर्वात अगोदर महत्त्वाचं काम म्हणजे दळण आहे. दळण करायचं आहे कारण दळून आणण्यासाठी घरचं कुणी जात नाही आहे, कारण हे पण गॅरेजमध्येच बिझी असतात. दिनेश कॉलेजला जात आहे आणि मी पण दळून आणण्यासाठी जात नाही आहे. तर इथं जवळपास जे ताई राहतात त्यांच्या इथं गिरणी लावलेली आहे, पण ती गिरणी आहे खूप लांब. तर ते बाईकवर घेऊन जातात आणि दळून आणून देतात. म्हणून मी 1-2 दिवसा अगोदर दळून करून ठेवते. जसं त्यांना वेळ भेटला तसं दळून म्हणजे घेऊन जातात आणि दळून आणून देतात. तितकी मात्र खूप हेल्प आहे त्या भैयांची. तर असो ही सगळी कामं मी आवरलेले आहेत. तोपर्यंत दूध पण आलेलं आहे. तिकडं दूध गरम केलं. दूध आल्यानंतर अगोदर मी इकडे चहा बनवून घेतलेला आहे. चहा हा माझा खूप फेवरेट आहे. तर आतापर्यंत खूप धावपळ झालेली आहे. आता निवांत बसून मी चहा घेते, मग त्यानंतरची पुढची कामं आहेत ते होणार आहेत. तर असं ताईनं आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. बाय बाय, टेक केअर.